नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत पुरणपोळी। तर पुरणपोळी बनवताना काय होते, काही काही जणांकडून खूप चुका होतात। पुरण कोणाकोणाचं खूप असं जाडसर होतं, पुरणपोळी व्यवस्थित जमत नाही, मग ते फुटते, पुरण बाहेर निघतं त्याच्यातलं, कणिक व्यवस्थित मळत नाही कोणी कोणी, तर त्याच्यामुळे पुरणपोळी फुटून जाते ती। तर आपण आता अशी पुरणपोळी बनवणार आहोत की जी मऊसूत आणि तोंडात टाकताच अशी छान विरघळणारी अशी आपण मऊसूत पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी आपण सगळ्यात आधी काय करू, डाळ, चना डाळ, इथे मी चना डाळ घेतलेली आहे, हे बघा। तर आपल्याला डाळ कशी मोजून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित त्याच मापाने आपल्याला साखर, गूळ जे काही टाकायचं आहे ते व्यवस्थित टाकता येईल। तर इथे 1 ग्लास आणि परत घेतली मी अर्धा ग्लास, अशी मी या ग्लासाने 1.5 ग्लास डाळ घेतली। तर 2-3 पाण्याने आपण याला स्वच्छ छान धुवून घेऊ। डाळ 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायची। आता स्वच्छ आपण 2-3 पाण्याने डाळ धुवून घेतली। त्याच्यामध्ये हे थोडे मी तांदूळ घेणार आहे, थोडे तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ पण आपण धुवून टाकू। आणि याच्यामध्ये टाकू आपण थोडे तांदूळ। तांदूळ टाकल्याने काय होतं, पुरण म्हणजे असं व्यवस्थित छान असं थोडा त्याला चिकटपणा पण येतो आणि आपलं म्हणजे पोळी वगैरे फाटत पण नाही, बाहेर निघत नाही। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि कुकर आपण लावून देऊ। आता याच्या छान 4-5 शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या। छान मऊसूत डाळ शिजू द्यायची, 4-5 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊ आपण। आता आपण याच्यासाठी लागणारं जे गव्हाचं पीठ आहे ते भिजवून घेऊ। तर गव्हाचं पीठ काय करायचं, छान बारीक चाळणीने गाळून घ्यायचं। म्हणजे गाळून घेतलं आपण पीठ, जर छान असं चाळून घेतलं तर काय होतं माहिती आहे का, आपली पुरणपोळी खूप छान सॉफ्ट आणि मऊ बनते। कारण याच्यात पिठामध्ये जो कोंडा वगैरे असतो तो निघून जातो, म्हणून बारीक चाळणीने कधी पण पुरणाच्या पोळीचं पीठ जे आहे ते गाळून घ्यायचं छान। म्हणून आपण इथे पीठ गाळून घेतलं। त्यामध्ये टाकू आपण थोडी 1 चिमूटभर हळद, थोडं मीठ आणि याला छान आपण आता भिजवून घेऊ पिठाने। अशाप्रमाणे आपण हे बघा छान पीठ मळून ठेवलं। आता काय करायचं माहिती आहे का, याला थोडं तूप लावून ठेवून द्यायचं। म्हणजे काय होते माहिती आहे का, आपली कणिक छान सॉफ्ट होते। आपलं पुरण तयार होईपर्यंत ते छान मुरतं आणि मग छान असं सॉफ्ट बनतं हा गोळा। म्हणून आपण असं याला छान तूप लावून ठेवून दिलं। आता याला झाकून ठेवून द्यायचं पिठाला। हा गोळा आपण बघा याच्यामध्ये झाकून ठेवून देऊ। आता आपली डाळ अशी छान शिजून झालेली आहे, हे बघा अशी आपण डाळ शिजून घेतली। हे पहा मस्त छान अशी एकदम अशी मऊगार शिजू द्यायची, छान अशी सॉफ्ट झाली पाहिजे ती, अशी आपण डाळ शिजून घेतली। थोडीशी डाळ काय करू आपण, आमटी करायसाठी थोडी काढून ठेवू आपण। आपल्याला याची कटाची आमटी करायची आहे, म्हणून आपण थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवू। आणि याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत। आधी छान याला थोडं चमच्याने असं सॉफ्ट करून घ्यायचं, हे बघा। आणि आता याच ग्लासाने
तर ज्या ग्लासाने आपण डाळ घेतली होती त्याच ग्लासाने आपण 1.5 ग्लास आपण डाळ घेतली होती, तर आपण 1 ग्लास साखर त्याच ग्लासाने आणि 250 ग्रॅम आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। हे बघा, ज्या ग्लासाने आपण डाळ घेतली होती त्या ग्लासाने 1 ग्लास आपण साखर घातली, 1.5 ग्लास आपण डाळ घेतली होती आणि आपण 250 ग्रॅम याच्यामध्ये गूळ घातला। तर आता आपण याला छान मिक्स करून घेऊ। आणि याला आपण गॅसवर ठेवू। आता चांगलं पाक येईपर्यंत, याला साखरीला पाक सुटेपर्यंत, छान असं पाक येईपर्यंत छान याला आपण शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, साखरीला छान पाक येऊ द्यायचा आहे। असं पुरण कसं असं चिकट झालं पाहिजे आपलं छान। याला आपण आता छान शिजू देऊ चांगलं पाक येईपर्यंत। अर्धा गूळ आणि अर्धी साखर घातली की कशी छान टेस्ट येते पुरणाला, एकदम छान मस्त अशी चवीला खूप छान लागते पुरणपोळी। म्हणून आपण अर्धी साखर आणि अर्धा गूळ घातलेला आहे। कोणी कोणी पूर्ण गूळ पण घालतात किंवा पूर्ण साखर पण घालतात। तर याला आपण आता छान पाकावर येईपर्यंत छान शिजू देऊ। ते घालणार आहोत आपण जायफळ। हे बघा, जायफळ घेतलं छान किसून, असं जायफळ घालायचं। जायफळाने खूप छान सुगंध येतो पुरणाच्या पोळीचा आणि टेस्ट पण खूप छान येते, म्हणून अर्धा जायफळ घालायचं याच्यामध्ये। हे बघा, तर जायफळ घालून दिलं आणि ही विलायचीची पूड घालायची। हे बघा, छान छान सुगंध येतो आपल्या पुरणाच्या पोळीचा। याला छान पाकावर येऊ द्यायचं। बघा, असं आपलं पुरण तयार झालेलं आहे। असं छान चिकट होऊ द्यायचं, त्याला पाक येऊ द्यायचा छान। हे पहा, रंग बदलते आणि त्याला थोडी चमक येते आपल्या पुरणाला, म्हणजे समजायचं की आपलं पुरण आता झालेलं आहे आणि पाकावर आलेलं आहे। असे रंग येते आणि अशी चमक येते त्याला। बघा, आपण आता गॅस बंद करून देऊ आणि याला आता तुम्हाला जर पुरण यंत्रातून काढायचं असेल तर पुरण यंत्रातून काढा किंवा मिक्सरमधून काढा। कोणी मिक्सरमधून काढते, कोणी चाळणीतून पण काढते याला पुरणाला। तर जसं तुम्हाला काढा वाटलं तसं याला काढून घ्यायचं। मी पण याला आता काढून घेते, मी चाळणीतूनच काढते याला। हे बघा, थोडं थंड होऊ द्यायचं। थोडं थंड होऊ द्यायचं याला आणि आता याला एक तर चाळणीतून काढून घ्यायचं किंवा मग पुरण यंत्रातून काढायचं। कोणी कोणी मिक्सरमधून काढायचं। हे बघा, मी चाळणीतून छान पुरण काढून घेतलं, चाळणीतूनच काढलं मी। हे बघा, असं आपण पुरण काढून घेतलं। आता आपण याचे छान असे पोळे तयार करून घ्यायचे। आपल्याला जेवढा पुरण भरायचा आहे तेवढा आपण भरू शकतो, कमी जास्त अशा पद्धतीने आपण सगळे पोळे असे तयार करून घ्यायचे पोळीसाठी। आणि पीठ पण असं छान मळून घेतलं। हे पण चांगलं पीठ मळून घ्यायचं, छान असं मऊसूत करून घ्यायचं त्याला। जेवढं पुरण तुमचं पातळ असेल तेवढी कणिक पण पातळ करावी लागते। छान मळून घ्यायची कणिक।
आपण एवढा गोळा बनवून घ्यायचा. पहा. त्याची पारी करून घ्यायची. याच्यामध्ये असं बंद करून घ्यायचं आणि हे वरचं काढून टाकायचं. आपण याची छान पोळी लाटू. हलक्या हाताने लाटायची पोळी. जास्त असा भार नाही टाकायचा पोळी लाटताना. जेवढी तुम्हाला मोठी करायची आहे पोळी तेवढी तुम्ही मोठी करू शकता. तूप लावून घ्यायचं आहे बघा. थोडंसं तूप फिरून घ्यायचं तव्याला आणि गॅस मी बंद केला कारण तवा खूप तापला होता आपला, म्हणून थोडा गॅस बंद करून घेतला. अगदी कमी गॅसवरच ही पोळी शेकायची. आणि काठाने छान असं थोडं तूप सोडायचं. बघा मस्त आपली अशी पुरणपोळी छान तयार झाली. एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली पुरणपोळी छान तयार झाली. आपण आता दुसरी पण बनवून घेऊ. आता मी लाटायची पोळी. म्हणून मी अशी उलटते. तुम्ही सराट्याने पण याला उलटू शकता. तूप लावून घेऊ म्हणजे कशी छान लुसलुसीत आणि मऊ पुरणपोळी बनते आपली.
तुपाने छान. तुम्ही सराट्याने पण अशी उलटू शकता बघा. तयार झाली आपली पुरणपोळी बघा. बघा मस्त आपली कटाची आमटी आणि अशा लुसलुसीत पुरणपोळ्या छान तयार झालेल्या आहेत. हे बघा त्याच्यासोबत छान तूप, लुसलुसीत अशा पुरणपोळ्या छान बघा आणि कटाची आमटी. अशी आपण पुरणपोळी तयार केली. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझ्या पद्धतीने अशा तुम्ही पुरणपोळ्या करून बघा. बघा खूप छान होतात. बघा किती सुंदर झाल्या, लुसलुसीत आणि खूप मस्त अशा मऊगार अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशी पुरणपोळी आपली तयार झाली. बघा खूप लुसलुसीत झाली छान. तर करून बघा. ठीक आहे. धन्यवाद. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.